श्री गणेशाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनंत लीलेतील एक लीला आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ज्याचं शीर्षक आहे परब्रह्म अवतरले. ही घटना आहे वर्ष 1149. हिरण्यगर्भात शांत असलेल्या त्या पराशक्तीला, परमात्म्याला कळलं होतं की पृथ्वीवर अवतरण करण्याची आता वेळ आलेली आहे. भारतवर्षात तो काळ शके 1071चा होता, म्हणजेच इसवी सन 1149. त्या अथंग सोनेरी प्रकाशमान हिरण्यगर्भात पहुडलेल्या परमात्म्याला पुढची काही शतकं भारतवर्षात सिद्ध, बद्ध, आर्त, गांजलेल्या, साधारण, असाधारण, दुःखी कष्टी जीवात्म्याच्या उद्धारासाठी कार्य करायचे होते. कालगणनेनुसार 1200 वर्ष इथे सम्राट अशोकापासून ते मौर्य किंवा हुन वंशातील अनेक राजे राजवाड्यांनी आपापल्या राजवटीत त्यावेळच्या सनातन धर्माचा ऱ्हास केला होता. सर्व सृष्टीला त्राही करून सोडलं होतं. धर्माचं अभ्युत्थान करणारा तो जगदनियंता या सर्व गदारोळात अंधाधुंदीत जणू आपल्या सृष्टीला विसरला होता. अज्ञानात गुरफटलेल्या आणि भरकटलेल्या जीवांना आता खरी जरूर होती ती एका परमात्म्याच्या अवताराची. सनातन धर्म जो खऱ्या अर्थानं हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत होता, त्याच्या पुनर्जीवनाची मुहूर्तवेळ रोवली जाणं याची गरज आता जणू सर्व सृष्टीला भासत होती. त्या जगदनियंत्यानं आता निर्णय घेतला होता. त्या परब्रह्माच्या अवतरणाची चाहूल सृष्टीलाही लागली होती. सृष्टी जणू मोहरून गेली होती, कणाकणातून त्याच्या आगमनासाठी सिद्ध झाली होती. महाभारताच्या कालखंडानंतर 5000 वर्षात प्रथमच सृष्टीत ते परब्रह्म अवतार घेणार होतं. हिरण्यगर्भातून उठणाऱ्या स्पंदनांनी एक लय पकडली होती. ती स्पंदनं संपूर्ण विश्वात परावर्तित होऊन परब्रह्माच्या अवतरणासाठी योग्य जागेची निवड करत होती. त्या स्पंदनांचा रोग आता हिमालयातल्या सर्वात उत्तुंग शिखरावर होता. निर्णय झाला होता ते परब्रह्म एका महात्म्याच्या रूपानं हिमालयातल्या अत्यंत दुर्गम आणि गूढ जागी अवतीर्ण झाले. एक तरुण तेजपुंज योगीराज, जवळजवळ 7 फूट उंची, तांबडासारखा चमकदार तांबूस वर्ण, सबंध अंगास भस्म फासलेलं, अजानबाहू हातात त्रिशूळ आणि कमंडलू, कमरेला लंगोटी, पायात खडावा, डोक्यावर जटाचा संभार, भेदक डोळे, तेज नजर, गोलाकार मुखमंडल, कानाच्या लांब आणि पातळ पाळ्या, गळ्यात रुद्राक्षांची माळ, केवळ असामान्य योगीराजांच्या रूपानं जणू तेजच अवतरलं. अत्यंत मनोहारी रूप असलेला तो तरुण योगीराज हिमालयातल्या अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता. सर्वत्र बर्फवर्षाव होत होता. जणू काही सर्व सृष्टी त्या योग्यावर शुभ्रता, पावित्र्य, मांगल्य याची उधळण करत होती. योगीराजांनी हलुवार डोळे उघडून पाहिलं. आपली करुणामय आणि आशीर्वादात्मक नजर त्या हिमाच्छादित पर्वतरांगावर टाकली आणि एक नव्या पर्वाचा सृष्टीच्या इतिहासात प्रारंभ झाला. तेज पराशक्तीचे हिरण्यगर्भातील पृथ्वीवर फाकले पुनर्जीवन सृष्टीचे करण्या योगीराज अवतरले.